तर महाराष्ट्रात जी आध्यात्मिक किंवा धार्मिक स्थळं आहेत तर तिथल्या प्रत्येक संस्थानांनी तिथे भक्तनिवासासारखी चांगली व्यवस्था केलेली आहे. तर या भक्तनिवासामध्ये तुम्हाला स्वस्त्यात चांगल्या ठिकाणी राहता येतं आणि तुमचा एखादं जे आपलं जे धार्मिक स्थळ आहे तिथलं दर्शनही घेता येतं. तर हा इथे हरिहरेश्वरचा भक्तनिवास आहे, माझ्या मागे तुम्ही बघताय. तर या हरिहरेश्वरच्या भक्तनिवासाची माहिती, इथली रूम टूर जर पॉसिबल असेल तर मी तुम्हाला ही ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोबतच ह्याचे दर किती आहेत याचीही माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न करेन. तर हरिहरेश्वरला आलात तर हे इथे हरिहरेश्वरचं मंदिर आहे आणि हरिहरेश्वरच्या मंदिराला लागूनच हा इथे हरिहरेश्वरचा भक्तनिवास आहे. 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर हा भक्तनिवास आहे. तर एक चांगली आणि स्वस्त अशी सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध करून दिली. तर ती कशी आहे ती मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो. हा हरिहरेश्वरचा जो भक्तनिवास आहे तिथला हा रूम आहे. आय गेस इथे आत्ताच चेकआउट झालं आहे त्याच्यामुळे तेवढासा क्लीन नाही आहे, पण हा खूप स्पेशियस असा रूम आहे आणि एक मोठी फॅमिली किंवा मोठा ग्रुपसाठी जर तुमचं बजेट खूप कमी असेल तर त्या निमित्ताने तुम्ही इथे हरिहरेश्वरच्या ह्या भक्तनिवासमध्ये नक्कीच स्टे करू शकता. तर याचा बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. हा इथला बाहेरचा परिसर आहे आणि इथून हा जो व्ह्यू दिसतो खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे. इथे बाहेर रूमच्या बाहेर आल्यालाच तुम्हाला समुद्र दिसतो. तर हरिहरेश्वर भक्तनिवास हा एक चांगला पर्याय ह्या गोष्टीसाठी. इथे दिसणारा हा व्ह्यू आणि तुम्हाला स्वस्त दरात मिळणाऱ्या ह्या रूम्स, तर हरिहरेश्वर भक्तनिवास त्याच्यासाठी इथे तुम्ही बुकिंग नक्की करू शकता. आता जो नंबर आहे तो नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर द्यायचा प्रयत्न करतो. तिथे तुम्ही फोन करून फोनवर ह्याची बुकिंग करू शकता. तर इथे काही नंबर्स तुम्हाला दिसत आहेत. तर इथे ह्या नंबरवर आय गेस इथे, कारण इथे व्यवस्थापक लिहिलं आहेत. तर भक्तनिवासाबद्दल काही चर्चा किंवा तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तर तुम्ही आय एम नॉट शुअर पण ह्या नंबरवर फोन करू शकता आणि त्यांना विचारू शकता. ते जरी बुकिंग जरी नसतील ह्या नंबरवर, मी शुअर नाही आहे, पण ते तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करू शकतील की भक्तनिवासाच्या बुकिंगसाठी कोणाला कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर तुम्ही या प्रकारे त्यांना कॉन्टॅक्ट करून भक्तनिवासाची पुढील माहिती काढू शकता. आणि इथले रेट्स मी विचारायचा प्रयत्न केला, पण आय गेस इथले जे कर्मचारी आहेत ते इथे सध्या अवेलेबल नाही आहेत, तर त्याच्यामुळे कळलं नाही. तर तुम्ही फोन करून बुकिंग करू शकता आणि जे रेट्स आहेत तेही कन्फर्म करू शकता. हा हरिहरेश्वरचा बीच, हरिहरेश्वर मंदिर आहे आणि 1 मिनिटाच्या अंतरावर हा भक्तनिवास आहे. तर ही होती सगळी माहिती. तुम्ही हरिहरेश्वरला आलात तर हरिहरेश्वरमध्ये कुठे राहू शकता, होमस्टेपासून भक्तनिवासपर्यंत हे सगळे ऑप्शन मी ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेत. तर हरिहरेश्वरमध्ये आलात तर ही तुमची जी ट्रिप आहे, ही ट्रिप आणि हे दर्शन खूप चांगलं आणि इझी व्हावं याच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओमध्ये सगळे फोन नंबर मेन्शन आहेत, तर तुम्ही तिकडे फोन करू शकता. रूमचे जर फोटो तुम्हाला हवे असतील तर त्या फोनवर नंबरवर फोन करून ते फोटोही मागवू शकता आणि नंतर बुकिंग करू शकता. प्राईज मी मेन्शन नाही केलेत कारण इथे सीझन वाईज प्राईज बदलतात, म्हणून मी त्या मेन्शन केल्या नाही आहेत. तर तुम्ही फोन करून त्यांना प्राईजही कन्फर्म करू शकता. तर या सगळ्या डिटेल्स होत्या हरिहरेश्वरमध्ये तुम्ही कुठे राहू शकता, होमस्टेपासून भक्तिनिवासपर्यंत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला पसंत पडली असेल. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.